जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी MIDC परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बुधवारी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शाळेतील माता पालक तसेच परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। 50हून अधिक महिलांनी यामध्ये भाग घेतला। रवा व बटाटा यापासून तिखट पदार्थ बनवणे तसेच खव्यापासून गोड पदार्थ बनवणे अशा 2 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्पर्धेच्या संयोजिका प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा श्रीगोंदेकर येलगुलवार या होत्या। प्रमुख पाहुण्या वीणा पवार यांनी या परिसरातील कष्टकरी महिलांचे विशेष कौतुक केले। तसेच कष्टकरी महिलांचे स्थान समाजामध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले। कामातून वेळ काढून अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुण्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे तसेच दररोज काही सोपे परंतु लाभदायक व्यायाम देखील करावे असे सांगितले। अध्यक्षीय भाषणात सीमा श्रीगोंदेकर येलगुलवार यांनी महिलांना कौटुंबिक कामकाजाबरोबर इतर सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्यास सांगितले। या स्पर्धेत रवा बटाट्यापासून तिखट पदार्थ या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक स्मिता शहाणे, द्वितीय क्रमांक सुमन माणेकरी, तृतीय विजयलक्ष्मी हंडलगी, उत्तेजनार्थ विजयलक्ष्मी नागठण, खव्यापासून गोड पदार्थ बनवणे या स्पर्धेतील विजेते प्रथम शबाना शेख, द्वितीय दीपाली बंगरगी, तृतीय लक्ष्मी कल्याणम, उत्तेजनार्थ राधा राजखडे या सर्व विजेत्या स्पर्धकांना 4000, 3000, 1500 आणि 500 अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष माने यांनी केले। परीक्षक म्हणून प्राध्यापिका अर्चना अडसूळ यांनी काम पाहिले। सूत्रसंचालन वैशाली शहापूर यांनी केले। आभार मानसी निलंगीकर यांनी मानले। यावेळी स्वामी विवेकानंद शिशु व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता वनमाने आणि परिसरातील महिला वर्ग व शिक्षक वृंद उपस्थित होते। आधी पत्राच्या सोबत आपल्यासारखे सामान्य पत्राच्या सोबत आले पण त्यांनी आपल्याला आपल्या जीवनाला निर्मित करत असतात आणि सर्व महिला पालकांना आपल्या शाळेत बोलवायचं एकच आपला उद्देश असतो की त्यांना सांगितले सगळेजण आनंदी आहेत ना, सगळेजण आहात ना, सगळेजण खुश आहेत ना, जेवढे त्यांना बक्षीस मिळालं आणि नाही मिळालं ते पण सर्वजण खुश आहेत ना, मोठ्याने मला ऐकायला येईल। तर जाता जाता एकच मला सांगावं वाटते की तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या कागद देणार होता। नेहमी आपण एकमेकांना घरी बसल्यावर महिलांची आपण काय करायची, चौकशी करायची। कशाची चौकशी करतो आपण, नाही मोबाईल असतो, फोन असतो। सदर कार्यक्रमात सहभागी माननीय पवार या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या सचिव माननीय सीमा येलगुलवार मॅडम उपस्थित होते। तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वनमाने मॅडम व आपले परीक्षक अडसूळ मॅडम उपस्थित आहेत म्हणून त्यांचे माहिती तसेच बहुसंख्य प्रमाणात माता पालक व माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी सहभाग म्हणून लीडरशिप दर्शवली त्यांचेही आभार मानते। सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यांचेही आभार व तुम्ही सर्व विद्यार्थी शांत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचेही आभार। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।